शुभ सकाळ. तर चला झाली तयारी आज बाहेरात जायची. 7 वाजताच एकदम ओके निघलो आता. बाया थांबेला तुम्ही तिकडे आणि मी व्हिडिओ शूट करू राहिली इकडे. चला आज घरातले काम उरकून सगळे चाललो वावरात. बेबी पाथीत काय आहे काय माहीत, मला काय माहीत नाही कोणचं काम आहे तर. वावरात गेल्यावर ना जावा, इथलं दूर नाही जात मी. वावरात गेल्यावर दाखवतोच तुम्हाला, व्हिडिओ कंटिन्यू करा. अजून लोक झोपेतून नाही उठले आणि मी चालली आज वावरात. हे पाहू शकता तुम्ही आमचे शेत रस्ते एकदम चिखलच चिखल. आता दाखव ना खालचा चिखल. हा काय दाखवेल ना. आज तर रस्त्यानं चालूच घाण आहे. आज जावं लागते मैखंडी आणि रस्ता एवढा खराब आहे पा. एका लाईनीत चालले सगळेजण, एका लाईनीतच वापस. नाही तर तो त्याच्या पुढे तो त्याच्या पुढे असा पाहिजे. आणि हाती एवढं वजन आहे ना की मला चालता नाही येऊ राहिलं. आणि आज मी वॉटरप्रूफ चप्पलही नाही आणली कारण की ते लेट असते, हातातच घ्यावं लागते मग त्यासाठी. हो लाईनी, हो लाईनी पोचली का लाईनी, पुसले का काठी. राहू दे बाई, व्हिडिओ नको आजी काय होय जेवण पहिले हो हो तोंड पाहिजे ना. आजी खुरकू हे मग हे डुकरं आधीच केला, घुर 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 केलं त्याला. तुमचा तास सांभाळता की डुकरा घालता. हरणं तर हाती हरणं काय नाही करत बाई. डुकर गेले ना, कतूनच गेले ना, खुरकून केलं त्यानं. हे वानेर बघ पाहिजे. सरे कामात अडथळे येऊ राहिले. आज एवढ्या दूर आलो, 9 वाजले वावरात आले. एवढे डुकर आहात ना इकडे का मोरगावच्या आखरी स्टोकवर येऊन पोहोचलो आम्ही आज. काय नाव आहे वावराचं? असो कशी मी बायाना सारखी लाता लाता पळू राहिले डुकराच्या नांदाना. कारण का डुकर एवढे मारतात ना कालय ते. आम्ही अनुभवी माणूस आहे आमच्याकडं. ते तिकडे ललताबाई, ललताबाई काय करतात डुकरा? हा मम्मी मी तर फारच चुकत आहे की नाही. चालला होय एवढे रानटी डुकर वाढले ना जंगलाय ना का पीक तर ठेवतच नाही, पण मजुराचे हाल करतात पाहू पाहू. आता मी कामात होती म्हणून दाखवलं नाही. एवढ्या बाया पयाल्या का तुम्हाला काय सांगू. पोटात भाकर नाही, एवढ्या दूर आल्या गाऱ्या पाण्याच्या आणि डुकराच्या धाकानं भंगाल पोहू राहिल्या. इकडून तिकडून नेलं आम्ही आता मुलडान, म्हणजे तासं लावत. आता पाणी पितात की भाकरी खातात दाखवतोच मी तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आज आजीच्या सोबत आली मी. आजीच्या सोबत आली का माय गणगोतच असते सगळं. पण आजी काही माई हवाच नाही घेत. आजी काय नाही घेत माई हवा. तू सवय तर इकडे तिकडे कुकडे पळाली मी आजा वन्नाच्या गेलती एक बार. मग किती दिवसाची मी चालू हा. आता पेरायला होतो बा. मग आता मी येलो घरीच होती. मग आता पेरणं आता झालं ना, 2 रोज झाले. पण याच्या अगोदर 1 दिवस आज पेरणं गणित चौथाला केलं ना. आता रोजच्या रोज चालत जाणं काय समय मग काय करतो वारत जात वाटते. बकरे आले की मग बकऱ्या
गाल करता तासे हे लागलं की मग मला जाणे लागेल. हो माय बकऱ्याचे पैसे द्यावा कोणाला वयाला लावायचे. काय तर एवढा मोठा बकरा मग काय पुरते मला? 100 रुपये देत जावा आणलं की बाकीचे राहतात घरी का आले बेदम हा लागते बकऱ्या माग. नाही बाई पोट नाही भरत बाई. पाय फोटो नाही तुझं. मग तुका हातान चारा घालतं का फोटो आहे त्याच्या त्याच्या वेळेस बरोबर येतात लाईन त्याला. एक मुल्लं आणलं असतं हा हा सांगा मग एक कसं. मुल्लं आणलं पण डबल ते हे करा. खपल्या ना खाऊ द्या. काही खपली नाही मला माहित आहे वारात आले कशी शाळा आहे म्हणून पहिले अर्धी पोळी खाऊन 7 वाजतापासून काढता ना 7 वाजतापासून. 7 वाजतापासून आले तर घ्या एक मुळण मग आहे की नाही. लय बेदम होते मग जीव. लवकर जेवलं की काय पडलं 2 आणला चालला तू मामटला आहे का ना चालवा तू काजे. भूक लागेल ना ते पाणी पहिली बार आलं सिफ्टचे तोडे लावायला. रिकाम्या जागा भरा मस्त अशी पराठी निघली पण काही काही पतली झाली त्याच्यानं लावा लागते याच्यात. सिफ्टचं बी दाखवतो तुम्हाला. थैली तर काही नाही आता माझं. ती एकदम दाणेदार आहे आणि कलर आहे खूप छान आहे. आता कापूस कसा आहे काय माहित. पांढरा कापूस आहे पांढरा. कलर लय मस्त आहे सारखी. चला पाणी प्यायचं ब्रेक झाला आता. मी आता सारखी नाही घेतली मला दे जा बाया जरा जरा. ही मास नांद आता बापू तिकडेच म्हणतात हो चाल. कोपराच नाही झाला अजून. आता आपापल्या नंबर प्रमाणे घ्या का सपा कशी फोडते ती. आज तर कुठच्या कुठेच बसले नाही बाया. कांदा द्यावं आजीबाई मला कापतात ना. सगळं गोल रिंगण बसला. या वावरात ना झाडच नाही जेवण करायला बसायला. कोणी उन्हात तर कोणी सावलीत तर कोणी कुठे. आज जेवण करायला आणलं होतं मी भरी मस्त हिरव्या मिरचीची चटणी आणि आजी जोडून घेतली लाल मिरचीची चटणी. कच्ची कैरी पापड मस्त असं जेवण. बारकीची शेंगदाण्याची भाजी. नाही काढला. चला सारख्या घेतल्या आता. मी आता आज वटी नाही काय नाही खिशातच भरली सारखी. चला कुकडे जावं लागते तर लवकर पटापट निघलं मिशन जेवण करून डबल सारखी लावायला. आज म्हणतात दिवसभर घरी जायचं नाही. 2 टाइम मजुरी. 300 600 मैं नहीं देती तूने मेरे को भाजी नहीं दी. दिल नाही तू यार. मग किती दूर बसली म्हणजे काही असेल तुझ्याजवळ विशेष नवल विशेष गुलाबजामुन मटण मस्त काही काही गोड गोड. कालच खाल्ला गुलाबजामुन बाजारातला. कालच खाल्ले तर मग आम्हाला थोडी दिले ते. कालच खाल्ले तर एकच खाल्ला ना. सांगू नको तू. आज भाजी नाही दिली मी तुला काहीच नाही देत. गुलाबजामुन म्हणून म्हणून राहिली काल नाही नाही. गाडी कोणाची आहे बुडीची. बुडीला कोणाचे फोन येतात. दुसऱ्या वावरात आलो बाबा आता. 2 टाइम हाय. सुट्टीचा टाइम झाला ना काय आता. मग काय तो 12:30 वाजले 1 वाजून राहिला ना. मग वावरात आलं का लई दूर असतो. लई दूर असलं 2 मजूर असले की फारच खुशी होते मला. 600 रुपये तसाच जीव होते. 600 रुपये बेदम व्हायचं 600 रुपये भेटतात. बाप्पू म्हणजे आमची पातकरी. बायाले का लागलं का समजा हे पा जवानपट्टी 16 वर्षाची ललतपी सगळ्यात पुढे आहे. लागल्या डबलच्या कामाला आता बस. तर सुट्टी कधी होते काय माहिती. 500 रुपये कमवण्यासाठी ना 5 वाजले घरी आले. आणि आज घरी येऊन बी एवढे मोठे कपडे होते कालय
सकाळचे कपडे राहिले होते धुयाचे आणि गाऊन फिट केली होती तेही राहिली होती. घरी असल्यावर कामं सुचत नाही. मग असं वावरात गेलं ना का लय जास्त गडबड होते जीवाच्या भोवती. आणि असं वाटलं काल पाऊस चालू होता ना तर असं वाटलं नाही येणार आहे, म्हणजे कामं नसतील वावरातले काही. पण आज उठून पाहिलं तर कामं होते, तर मग तशीच पळाली मी घाई वावरात. आता एवढी भूक लागली का लय, कारण का आज पहिली बारच गेलो आणि पहिली बारच दोन टाइम काम केलं. म्हणजे आजच सगळा पाला पडला. 2 दिवसाची मजुरी एकाच दिवसात कमावून घेतली. कारण का टाईम आला तर चानस आला तर भुकवायचा नसते. कारण का पाणी पावसाचे दिवस आता आज आहे उद्या नाही, तर मग आज 2 टाईम होतं ना तर आजच 2 टाईम मारून घेतलं. 2 मजुऱ्या एकाच दिवशी. आता म्हणूनच जो टाईम होता ना तो काढून घेतला. तर एवढा जीव थकला ना का भूक लागली. तसं आता पार्ले जी आहे बिस्किटचा पुडा, पण त्यानं काही भूक जाणार नाही. आणखी मग थोड्या वेळानं ना भूक लागणार आहे. चहानं तशीच भूक मोड होते, पण वावरात गेल्यावर नाश्ता आणि पार्लेचा पुडा बिस्किटचा पुडा काही चालत नाही. तर ती पाहिजे फक्त दमदार न्यायरी, ते म्हणजे भाकर. आता सध्या तर मला काही भाकर खावं वाटत नाही, कारण का जीव लय थकेल असते, तर जरासं काहीतरी पाहिजे चटपट खायला. त्यासाठी मी काय करणार आहो, इकडे आहे जरासं सकाळी पोळ्या टाकून ठेवल्या होत्या म्या. तर एक पोळी मस्त अशी तुपात गरम करतो आणि खाऊन घेतो. जीवाचा थकवाय जाते. एवढी भूक लागली का भांडे मांडीवर ठेवा का कुठे ठेवा हे नाही समजून राहिलं मला. आता हे अशी पोळी खाल्ली ना का जीव एकदम तृप्त होऊन जाते. आणि थकून आल्यावर ना तर एक पोळी अशी बिस्किटासारखी जाते. घरी असले की 4 होतात. आता सध्याच्या टायमात 5 तर वाजू राहिले, आणखी संध्याकाळचं जेवण बी बनवा लागतं. आता पोळी खाल्ल्यावर एक पोळी आता आणि एक पोळी संध्याकाळी. जेवण तर काही बनवत नाही मी आता. बाकी सगळे कामं झाले. आता मस्त चला या मग संध्याकाळचा नाश्ता करायला मस्तपैकी पोळी गरम करू. कारण वावराच्या कामाला तर फक्त भाकरच लागते. मग ते तुपात गरम करा का तेलात गरम करा, डाळ्यात गरम केली तरी चालते. भाकर शिवाय मज्जा नाही. आई 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 ग ये ग ये चहा पे. प्लेट आणले चहा प्यायले. चला मग चहा पिऊन घेतो आणि इथेच व्हिडिओ एंड करतो.